हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आजचा क्लास त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, की जे एम-पी-एस-सी राज्यसेवा परीक्षा द्यायचा विचार करत आहे. एम-पी-एस-सीची राज्यसेवा परीक्षेतून पोस्ट काढण्याचा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत आहे. असे महाराष्ट्रातले जे तमाम विद्यार्थी आहे, की जे 10व्या वर्गात आहे, 12व्या वर्गात आहे, ग्रॅज्युएशनला आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांना एम-पी-एस-सीची तयारी करायची आहे. परंतु या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही आहे, की नेमकी राज्यसेवा परीक्षा म्हणजे काय असते? या परीक्षेतून कुठली पदं भरली जातात? याच्यामध्ये कोणता विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देऊ शकतो? ग्रॅज्युएशन कशात असलं पाहिजे? कंप्लीट झालं असलं पाहिजे की नसलं झालं पाहिजे? ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट किती असते? सिलेबस काय असतो? परीक्षेचं स्वरूप कसं असतं? या सगळ्या गोष्टीची माहिती या एकाच क्लासमध्ये तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका आणि काही डाऊट राहिला तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. मी माझा नंबर तुम्हाला देणार आहे. त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता, जो माझा पर्सनल नंबर असणार आहे. तर चला मग सुरू करूया. ओके? व्हेरी गुड. पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे काय आहे? तर ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. हिचं काम काय असतं रे? हिचं काम असतं, की राज्यात प्रशासनाला आवश्यक असणारे अधिकारी जे आहे, या अधिकाऱ्याची परीक्षा घेऊन म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन अधिकारी निवडून देणे, हे याचं काम असतं. दरवर्षी परीक्षा होते. ठीक आहे? तर या संदर्भातल्या डिटेल गोष्टी आपण शिकायला सुरुवात करूया, माहिती करून घेऊया. पहिला महत्त्वाचा मुद्दा, की एम-पी-एस-सी ही जी परीक्षा आहे, राज्यसेवा परीक्षा, ठीक आहे? तर एम-पी-एस-सी किती प्रकारच्या परीक्षा घेते? ठीक आहे, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तो पहिल्यांदा आपण कव्हर करूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, की एम-पी-एस-सी अनेक प्रकारच्या परीक्षा घेते. ओके. पण त्याच्यामध्ये ज्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षा आहेत, तो कोणत्याही ग्रॅज्युएशन असलेला विद्यार्थी देऊ शकतो. तर पहिली आहे राज्यसेवा. पहिली आहे राज्यसेवा. ठीक आहे. ही आहे क्लास 1 आणि क्लास 2 दर्जाचे अधिकारी भरणारी ही परीक्षा आहे. ठीक आहे. या परीक्षेतून क्लास 1 आणि क्लास 2 दर्जाचे अधिकारी निवडून दिले जातात, जे प्रशासनामध्ये काम करतात. दुसरी जी परीक्षा आहे, ती आहे संयुक्त परीक्षा किंवा ज्याला आपण कंबाईन म्हणतो, कंबाईन ग्रुप बी. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा गट ब किंवा क्लास 2 दर्जाचे अधिकारी जे आहेत, ते अधिकारी निवडून प्रशासनाला दिल्या जातात. आणि तिसरी आहे कंबाईन ग्रुप सी. याच्यामध्ये ग्रुप सी म्हणजे क्लास 3 दर्जाचे कर्मचारी हे प्रशासनाला निवडून दिले जातात. ठीक आहे. तर ह्या ज्या दोन परीक्षा आहे याला आपण बाजूला ठेवू. आज आपण फक्त राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भातली माहिती घेणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? व्हेरी गुड. मग आता ही जी राज्यसेवेची परीक्षा आहे, ही राज्यसेवेची परीक्षा कधी होते? तर ही वर्षातून एकदा होते, दोनदा होते, तीनदा होते, कधी होते? ठीक आहे, तर ते आपण पाहूयात. ओके. बघा, राज्यसेवेची जी परीक्षा आहे, आतापर्यंत वर्षातून एकदा होत होती. कधीपर्यंत? आतापर्यंत वर्षातून एकदा होत होती. म्हणजे एकदा पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर मुख्य परीक्षा होईल, त्यानंतर मुलाखत होईल आणि त्यानंतर रिझल्ट लागेल. समजलं? तर अशा एकूण 1, 2, 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होत होती. ह्या तीनही टप्पे म्हणजे एकच परीक्षा आहे. कळलं का? म्हणजे वर्षातून ही परीक्षा एकदाच होत होती. परंतु आता शासनाचा जी-आर आला. त्या जी-आर मध्ये शासनाने हे सांगितलेलं आहे, की ही जी पूर्व परीक्षा आहे, ती आम्ही वर्षातून दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेऊ आणि उरलेल्या ह्या ज्या 2 परीक्षा आहे, त्या एकदाच होईल. हा बदल आतापर्यंत झालेला आहे. याच्यामध्ये पुढे बदल होते की नाही होत हे पाहणं गरजेचं आहे. याच्यासाठी आंदोलन चालू आहे. पण तुर्तास तरी परीक्षा याच पद्धतीनं होते. ठीक आहे. आता ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा कोण देऊ शकतो? याची एलिजिबिलिटी काय आहे? पात्रता काय आहे? पात्रता. कोण परीक्षा देऊ शकतो? बघा, 10वा वर्ग, 12वा वर्ग, ग्रॅज्युएशन, सॉरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन. पहा, लक्षात घ्या. 10वा वर्ग झालेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो का? ज्याने फक्त 10वीची परीक्षा पास केली आहे? नाही. 12वा वर्ग पास झालेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो का? देऊ शकतो. तुम्ही 12वा वर्ग जरी पास झाला आणि तुम्ही कॉलेजच्या फर्स्ट इयरला असला तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. पण कोणती परीक्षा देऊ शकता? फक्त पूर्व परीक्षा देऊ शकता. तुम्ही मुख्य परीक्षा, जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला, ठीक आहे, आणि मुख्य परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल, तर अशा वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे.
जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही झालं, तुम्ही ही परीक्षा नाही देऊ शकत. डिप्लोमा झालेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो का? देऊ शकतो, पण फक्त पूर्व परीक्षा देऊ शकतो. परंतु मुख्य परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल, तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असलेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो का? हो, देऊ शकतो. ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला विद्यार्थी देऊ शकतो का? 100% देऊ शकतो, काहीच विषय नाही. समजलं? तर तुमची एक पात्रता जी आहे ती ग्रॅज्युएशन आहे. पूर्व परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएट नसला तरी देऊ शकता. पण मुख्य परीक्षा द्यायची असेल तर मग मात्र तुम्हाला ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. बरं, मग ग्रॅज्युएशन कोणतं चालतं? कोणतंही चालतं. कोणतंही जे ग्रॅज्युएशन आहे, BA आहे, BCom आहे, BSc आहे, ठीक आहे. इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे. जेवढे ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे भारतात, कोणतंही चालतं. किती मार्क पाहिजे? ग्रॅज्युएशन पास होण्यासाठी जेवढे मार्क लागतात, कमीत कमी तेवढे मार्क जरी असले तरी तुम्ही MPSC देऊ शकता. मेरिटमध्ये यायची गरज नाही. मिनिमम पास होण्यासाठी जेवढे लागतात. उदाहरणार्थ, जर 35% लागत असेल, तर 35% मार्कांवर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. समजलं का? इथपर्यंत समजलं? एज्युकेशनल क्वालिफिकेशन समजलं तुम्हाला? व्हेरी गुड. आता आपण समजून घेऊ, की ही जी परीक्षा आहे, त्या परीक्षेचं स्वरूप कसं असतं. परीक्षा कशी होते पहा. सगळ्यात पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा राज्यसेवा परीक्षा ही 3 टप्प्यांमध्ये होती. किती टप्प्यांमध्ये होते? 3. त्यातला पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा जी आहे, ही पूर्व परीक्षा आतापर्यंत वर्षातून एकदाच होत होती. आता मात्र MPSC म्हणते, की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त वेळा घेऊ. अजूनपर्यंत घेतली नाही, कारण आत्ताच GR आलेला आहे. ठीक आहे. ही जी पूर्व परीक्षा आहे, ही पूर्व परीक्षा फक्त स्क्रीनिंग टेस्ट असते. ज्यामध्ये वरती एक प्रश्न तुम्हाला दिलेला असतो आणि खाली त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. योग्य पर्यायाच्या ठिकाणी तुम्हाला गोल करायचा असतो. विषय संपला. इथे तुम्हाला लिहायची गरज नाही. मुख्य परीक्षा जी आहे, ही मुख्य परीक्षा तुम्ही जर पूर्व परीक्षा पास तुम्ही जर पूर्व परीक्षा पास झाला, तरच तुम्ही मुख्य परीक्षा देऊ शकता. ही मुख्य परीक्षा आता वर्णनात्मक आहे. वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. आधी आधी वर्णनात्मक होती का? नाही. फक्त ऑब्जेक्टिव्ह होती. आता डिस्क्रिप्टिव्ह आहे. तुम्हाला लिहावं लागणार आहे. आणि तिसरा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू जो आहे ती तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आहे. तुम्ही ही परीक्षा पास झाला तरच तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता. इंटरव्ह्यू जी आहे ही इंटरव्ह्यू तुम्हाला मुंबईला जाऊन MPSCच्या ऑफिसमध्ये द्यावा लागतो. समजलं? तर या 3 टप्प्यांमध्ये परीक्षा होते. हा तिसरा टप्पा झाला की तुमची फायनल मार्क्स जे आहे त्याची लिस्ट लागते. ज्याला जास्त मार्क असेल त्याला चांगली पोस्ट मिळते. ज्याला मार्क कमी असेल त्याला पोस्ट मिळत नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? व्हेरी गुड. आता पुढे जाऊ. हां. आता पूर्व परीक्षा म्हणजे पहिला टप्पा. पूर्व परीक्षेमध्ये कोणता सिलेबस असतो? काय असतो? पहा. पूर्व परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. पहिला पेपर हा GSचा असतो. GSचा म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, पर्यावरण, विज्ञान, चालू घडामोडी, एन्व्हायर्नमेंट, सायन्स आणि करंट अफेअर्स या विषयांवर तुम्हाला एकूण 100 प्रश्न हे 200 मार्कांसाठी विचारला जातात. प्रश्न किती? 100. मार्क किती? 200. इथे निगेटिव्ह मार्किंग असते का? हो. 1:4 निगेटिव्ह मार्किंग असते. एक मार्क म्हणजे 4 जर तुम्ही चुकीचे प्रश्न सोडवले, तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क तुमचे कमी होणार. निगेटिव्ह मार्किंग असते. दुसरा जो पेपर आहे तो CSATचा पेपर असतो. CSATमध्ये काय सिलेबस असतो? मॅथेमॅटिक्स असते, रिझनिंग असते, बुद्धिमापन चाचणी, गणित असते आणि कॉम्प्रिहेन्शन असते आणि डिसिजन मेकिंग असते. बरं. मग इथे निगेटिव्ह मार्किंग असते का? असते. 1:4 असते. बरं, इथे किती प्रश्न असतात? 80 प्रश्न आणि 200 मार्क असतात. म्हणजे एक प्रश्न हा 2.5 मार्कांना असतो. बरं, मग आता रिझल्ट कसा लागतो याचा? तर याचा जो कट ऑफ लागतो, हा कट ऑफ लावताना फक्त पहिल्या पेपरचे मार्क गृहीत धरले जातात. दुसरा पेपर हा फक्त क्वालिफाईंग आहे. तुम्हाला या पेपरमध्ये 66 मार्क कमीत कमी घ्यावे लागतात. जर तुम्ही 66 पेक्षा जास्त मार्क घेतले, तर तुम्ही पास झाले या पेपरमध्ये असं समजलं जातं. पण तुमचा कट ऑफ लागतो या पेपरवरून. म्हणजे तुम्हाला जे जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत, ते या पेपरमध्ये घ्यायचे आहेत. आता किती कट ऑफ लागला? आता 98 कट ऑफ लागला. किती पैकी? 200 पैकी. कधी लागला? 2026 चा. ठीक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 98 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे, ते मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले. म्हणजे तुम्हाला जर प्रिलिम पास व्हायचं असेल, तर हा पेपर तुमच्यासाठी महत्वाचा आहे. समजलं? त्याच्यानंतर असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा महत्वाची आहे. का बरं? कारण पूर्व परीक्षा ही फक्त स्क्रीनिंग टेस्ट आहे.
पूर्व परीक्षेचे मार्क फायनल रिझल्टला गृहीत धरल्या जात नाही. मग कोणत्या परीक्षेचे मार्क गृहीत धरल्या जातात? मुख्य परीक्षे. ठीक आहे. मुख्य परीक्षा 2 भागांमध्ये डिव्हाईड करू. ठीक आहे. याच्यामध्ये काही पात्रता पेपर आहे म्हणजे याचे मार्क गृहीत धरला जात नाही. फक्त तुम्हाला इथं पास व्हावं लागते. मराठी, ठीक आहे, इंग्रजी. 300 मार्काचे 2 पेपर असतात. तुम्हाला कमीत कमी 25% मार्क मिळवावे लागतात. तुम्ही 25% मार्क मिळवले म्हणजे हे पेपर तुम्ही क्वालिफाय केले. त्याचे मार्क तुम्हाला गृहीत धरला जात नाही मेरिटसाठी. कोणत्या विषयांचे मार्क गृहीत धरले जातात पहा. निबंध 250 मार्कांसाठी असतो. GS1 मध्ये इतिहास, भूगोल आणि इंडियन सोसायटी म्हणजे भारतीय समाज असतो, जो 250 मार्कांसाठी असतो. त्यानंतर GS2 मध्ये इंडियन पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन असतात, म्हणजे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, 250 मार्क. GS3 अर्थव्यवस्था म्हणजे इंडियन इकॉनॉमी, पर्यावरण आणि डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, किती मार्क? 250 मार्क. चौथा जो आहे तो आहे नीतिमत्ता म्हणजे एथिक्स. मानवी जीवनामध्ये चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, त्यावरती आपल्याला प्रश्न असतात, मार्क असतात 250. ठीक आहे. ऑप्शनलचे पेपर आतापर्यंत होते, परंतु 2027 साठी ऑप्शनल काढून टाकलेला आहे. म्हणजे किती मार्क झाले आता पहा. 250, 250, 500, 250, 250, 500, किती झाले? 1000. आणि हे 250 किती झाले? 1250. तुमची मुख्य परीक्षा जी आहे ती 1250 मार्कांची असते. आणि ही जी आहे ही फक्त क्वालिफाईंग असते, याचे मार्क गृहीत धरला जात नाही. म्हणजे तुमच्या मुख्य परीक्षेचा मेरिट लागेल 1250 मार्कांपैकी. किती मार्क असले पाहिजे? आतापर्यंत अंदाज आहे 50 ते 60% मार्क जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही मुख्य परीक्षा पास होता आणि तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता. म्हणून तुम्हाला जेवढा अभ्यास करायचा आहे तो इथे करायचा, या विषयांचा करायचा. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता पुढे जाऊ. तुम्ही मुख्य परीक्षा पास झाले की तुमचा इंटरव्ह्यू असतो. इंटरव्ह्यू किती मार्कांचा असतो? इंटरव्ह्यू तुमचा जो आहे हा इंटरव्ह्यू तुमचा 275 मार्कांचा असतो. किती? 275. हा मुंबईला होतो. इथे तुम्हाला जितके मार्क मिळवता येईल, तुम्ही बोलता कसे, तुम्ही एखाद्या प्रश्नावर उत्तर कसं देता, तुम्ही व्यक्त कसे होता, तुम्ही चिडता का, की तुम्ही एकदम कूल राहता, तुम्ही परिस्थिती कशी हँडल करता, तर हजरजबाबीपणा तुमच्याकडे आहे की नाही आहे, हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहे. तर ते इथे विचारले जातात. आणि मग हे 275 मार्क आणि हे 1250 मार्क, मुख्य परीक्षेचे 1250 आणि इंटरव्ह्यूचे 275, असा तुमचा जो निकाल आहे तो निकाल लावला जातो. एकूण 50 ते 60% मार्क राहिले तरी तुमची पोस्ट येऊ शकते. समजलं? आता पुढे जाऊ. बरं, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, की सर एमपीएससीतून राज्यसेवा परीक्षेमधून कोणत्या पोस्ट भरल्या जातात? पहा, सगळ्यात महत्वाचं, उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, उपायुक्त क्लास 1, उपजिल्हाधिकारी क्लास 1 सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे, अनेक विद्यार्थी घेतात. डीवायएसपी, एसीपी, एकदम क्रेझी, या पोस्टचं खूप क्रेज आहे. ठीक आहे. सहाय्यक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्लास 1, यांची पोस्टिंग कुठे होते? यांची पोस्टिंग फक्त महाराष्ट्रामध्ये होते. यांचं प्रमोशन पण 10 ते 15 वर्षामध्ये प्रमोशन होते. कळलं? तुम्ही जर डेप्युटी कलेक्टर झाले तर पुढच्या 15 वर्षात तुम्ही कलेक्टर बनता. जर तुम्ही एसीपी झाले तर पुढच्या 15 वर्षामध्ये तुम्ही आयपीएस बनता. असे प्रमोशन आहे. प्रत्येक पदाला प्रमोशन आहे. पगार किती असतो रे? तर सगळ्या पदाचा पगार हा 56,100 ते 1,77,500, जवळपास 90,000च्या आसपास पगार राहतो सध्या. फक्त हे एकमेव पोस्ट आहे की याचं पेमेंट जास्त असतं. त्याचं 1,00,000च्या वर असतं समजा. पण क्लास 1 अधिकाऱ्याचं पेमेंट 90,000 ते 1,00,000 आणि क्लास 2 अधिकाऱ्याचं पेमेंट 75,000 ते 80,000 असतं. पदं कोणती भरली जातात पहा. सहाय्यक संचालक, वित्त लेखा अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा, प्रकल्प अधिकारी, उद्योग उपसंचालक, बाल विकास अधिकारी, तहसीलदार, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास आणि रोजगार आणि उद्योजकता, सहाय्यक कामगार आयुक्त क्लास 1, आरटीओ क्लास 1, मुख्याधिकारी क्लास 2, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था क्लास 2, उप अधीक्षक भूमी अभिलेख क्लास 2, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्लास 2, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क क्लास 2, कौशल्य विकास अधिकारी क्लास 2 गॅझेटेड. ठीक आहे. येस. ही जी पदं आहे, ही पदं एमपीएससीतून भरल्या जातात. आता या पदांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुन्हा अनेक नवीन-नवीन पदं ही एमपीएससीतून आता भरल्या जाणार आहे. कारण एमपीएससीचा तसा जी-आर आलाय. तर यावेळेस तुम्हाला 2027 मध्ये मोठी ॲड दिसेल. भरपूर जागा दिसतील तुम्हाला. ठीक आहे. मग ही जर परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची असेल,
आणि चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळवायचं असेल, तर यासाठी आपण स्पेशल बॅचेस सुरू केलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. ही आपली एम-पी-एस-सीची स्पेशल राज्यसेवेसाठीची बॅच आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे? या बॅचचं वैशिष्ट्य आहे, की तुम्हाला प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी मिळते. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे. मी स्वतः इतिहास तुम्हाला शिकवतो. आणि त्याही पेक्षा मोठं वैशिष्ट्य आहे, की ज्यांनी एम-पी-एस-सीतून स्वतः पोस्ट काढल्या, हे डेप्युटी कलेक्टर आहे मानतेश सर आणि हे क्लास 1 अधिकारी आहे शुभम सर. तर हे तुम्हाला स्पेशल मेंटॉरशिप देणार आहे. यांच्या गाईडन्स खाली तुम्ही प्रॉपर तयारी करणार आहे. ही शेवटची बॅच आहे, की यांच्या गाईडन्समध्ये तुम्ही तयारी करणार आहे, या वर्षीची. त्यामध्ये तुम्हाला अभ्यासाची सुरुवात कशी करायची, पुस्तक कोणते घ्यायचे, कसे वाचायचे, कोणते पुस्तक आधी वाचायचे, रिव्हिजन कशी करायची, मोटिव्हेशन कसं टिकवून ठेवायचं, किती वेळ अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे, शॉर्टकट कोणते आहे, हे सगळं सांगेल. त्यानंतर आपल्याकडे कंबाईन आणि राज्यसेवेच्या पण सुद्धा बॅचेस आहे. पण बघा, कोणतीही परीक्षा तुम्हाला काढायची असेल, तर फक्त अभ्यास पुरेसा नाहीये. काय पाहिजे? योग्य मार्गदर्शन पाहिजे. ठीक आहे. प्रॉपर बुक लिस्ट आपण निवडली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट ही आपण प्रॉपर अप्रोचने केली पाहिजे. अभ्यास तर खूप मोठा आहे. इतिहासातल्या एका टॉपिकवर पी-एच-डी करणारे लोक आहेत. पण आपल्याला पी-एच-डी करायची नाहीये, तर परीक्षेत काय विचारते, ते मुद्दे आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. परीक्षेत काय विचारते हे जर आपल्याला माहीत झालं, तर तेवढंच करायचं आणि परीक्षा पास व्हायची आणि चाललं जायचं प्रशासनामध्ये. तर परीक्षेत नेमकं काय विचारते, हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. यातले हॉट टॉपिक कुठले आहेत? जास्त महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत? कमी महत्त्वाचे कोणते आहे? मग पहिल्या कशाला महत्त्व दिलं पाहिजे? नंतर कुठले टॉपिक केले पाहिजे? अभ्यास करण्याची पद्धत कशी असली पाहिजे? टेक्निक कशी असली पाहिजे? YouTubeला आपले खूप सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. कन्सिस्टन्सी आपण कशी ठेवली पाहिजे? अभ्यास करण्याच्या पद्धती कोणत्या? बाकीच्या विद्यार्थ्यांना ओव्हरटेक कसं करायचं आणि लवकरात लवकर पोस्ट कशी मिळवायची? हे सगळं आपण या बॅचमध्ये सांगतो. जर तुम्हाला काहीही डाऊट असला, काहीही डाऊट, तर हा माझा स्वतःचा पर्सनल मोबाईल नंबर आहे. 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. WhatsApp मेसेज केला तरी चालेल. ठीक आहे. WhatsApp केला तरी चालेल आणि टेक्स्ट केला तरी चालेल. पण यावरती करा. ओके? येस. आता पुढे जाऊ. कारण जर तुम्हाला योग्य दिशा नाही मिळाली आणि तुम्ही कितीही अभ्यास केला, तर त्याला काही अर्थ राहणार का? नाही राहणार. दरवर्षी सारखेच विद्यार्थी म्हणजे भरपूर विद्यार्थी परीक्षा देतात, सारखे पुस्तकं वापरतात. परंतु प्रॉपर डिरेक्शन नाही सापडत, म्हणून पास होत नाही. तर आम्ही तुम्हाला ती प्रॉपर डिरेक्शन देणार आहे. समजलं का? व्हेरी गुड. पहा, आता वयोमर्यादा किती आहे? जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यायची आहे समजा, तर कमीत कमी किती वर्षाचा मुलगा-मुलगी देऊ शकतो? जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत देऊ शकतो? पहा. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्ही 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्ही 43 पर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे 43 आणि जर तुम्ही दिव्यांग म्हणजे हँडिकॅप असाल, तर तुम्ही 45व्या वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकता. कमीत कमी वयोमर्यादा आहे 19. किती? 19. जास्तीत जास्त ओपनला 38, कॅटेगरीला 43 आणि हँडिकॅपला 45. समजलं इथपर्यंत? बरं, मग आता हे एज कसं पकडलं आता? लक्षात ठेवा. पहा, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक कधीपर्यंत? पहा, 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमच्या वयाची 43 वर्ष जर पूर्ण झाली, तर तुम्ही परीक्षा देऊ नाही शकत. या तारखेपर्यंत तुमचं वय हे म्हणजे 1 एप्रिल 2026 ही तारीख गृहीत धरला जाईल. या तारखेपर्यंत तुमचं वय पूर्ण नाही झालं, तुम्ही परीक्षा देऊ शकता. पूर्ण झालं तर नाही देऊ शकत. समजलं? व्हेरी गुड. पुढं. आता याची फी किती आहे? परीक्षेची फी किती आहे? तर हा अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आपल्याला वाटते की खूप जास्त असेल. नाही. ओपन कॅटेगरीला ₹544 आहे आणि बाकी इतर कॅटेगरीला ₹344 आहे. समजलं? ₹344 तुम्ही अधिकारी बनू शकता. ही सगळीच्या सगळी फी तुम्ही ऑनलाईन भरू शकता. ठीक आहे. तुम्ही या परीक्षेचा जो फॉर्म आहे, तो सुद्धा तुम्ही ऑनलाईन भरावा लागतो. फॉर्म सुद्धा तुम्हाला ऑनलाईन भरावा लागतो. रिझल्ट सुद्धा ऑनलाईन लागतो. समजलं? फक्त आता आयोगाने म्हटलेलं आहे, की जी पूर्व परीक्षा आहे ती आम्ही ऑनलाईन घेईल. आतापर्यंत ऑफलाईन होत होती. आता आयोगाने म्हटलं, की ऑनलाईन घेईन. बघूया पुढे काय होते, नाही होत. समजलं? येस. चला. त्यानंतर आता बुक्स. बुक लिस्ट कुठली वापरली पाहिजे?
आपण बुक्स कुठले वापरले पाहिजे. तर बुक्सला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करू. पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी. काही पुस्तकं जी आहेत ती तुम्हाला पूर्वला आणि मुख्यला चालतील, काही पुस्तकं नाही चालतील. समजलं? चला सुरू करूया आपण. राज्यसेवा परीक्षेची पुस्तकं सांगतोय मी, ठीक आहे? कंबाईनचे नाही सांगताय. जर तुम्हाला इतिहास या विषयाचा अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही कुठले पुस्तकं वापरले पाहिजे? 1, 2. एक समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे. समाधान महाजन. ठीक आहे. दुसरं तुम्ही ग्रोव्हर सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. ठीक आहे. आणि बाकी राहिलेले जे टॉपिक आहेत त्यांच्यासाठी आपल्या टेक्स्ट बुक सुपर कोचिंगच्या ज्या नोट्स आहे त्या टेक्स्ट बुकच्या जर तुम्ही नोट्स वापरल्या आपल्या आणि आमच्या म्हणजे फॅकल्टीच्या ज्या नोट्स वापरल्या तरी तुमचं सगळं कव्हर होते. जास्त पुस्तकं नाही वाचायची. जास्त पुस्तक वाचले का जास्त प्रॉब्लेम होईल. खूप वेळा अभ्यास करावा लागेल. जास्त वेळ अभ्यास करावा लागेल. रिझल्ट तेवढाच येणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जे गरजेचे आहेत तेवढेच वाचायचे आणि कमीत कमी वाचायचे पण जास्त वेळ वाचायचे. समजलं? इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही भूगोल विषयांचा अभ्यास करायला सुरुवात केली तर भूगोलाचे चांगले पुस्तकं कोणते? बघा. पहिलं मी तर सांगेल की स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही वापरले पाहिजे. स्टेट बोर्ड. ठीक आहे. त्यानंतर माजिद हुसेन सरांचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. पर्यंत ठीक झालं. एक झाला, दुसरा झाला. आता तिसरा इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था. भारतीय राज्य व्यवस्थेसाठी तुम्ही पुस्तक घेतलं पाहिजे लक्ष्मीकांत. ठीक आहे. दुसरं याच्या व्यतिरिक्त लक्ष्मीकांतचंच पुस्तक इथे गव्हर्नन्सचं. यासोबत तुम्ही आपल्या क्लास नोट्स ज्या आहे त्या क्लास नोट्स तुम्ही वापरल्या पाहिजे. विषय मोकळा झाला. ठीक आहे. त्यानंतर चौथा विषय अर्थशास्त्र किंवा इंडियन इकॉनॉमी. यासाठी तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक वापरलं पाहिजे देसले सरांचं. आणि तुम्ही रमेश सिंग सरांचं पुस्तक वापरलं पाहिजे. उरलेले जे काही टॉपिक असतील त्यासाठी क्लास नोट्स वापरल्या पाहिजे. आपल्या क्लासच्या नोट्स. त्यानंतर पाचवा विज्ञान. विज्ञानासाठी तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वापरले पाहिजे. 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत. त्यानंतर विज्ञानासाठी सचिन भोसके सरांचं पुस्तक तुम्ही वापरलं पाहिजे. सोबत क्लास नोट्स तुम्ही वापरल्या पाहिजे. आपल्या क्लास नोट्स. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा 6वा एथिक्स. एथिक्ससाठी आपल्या ज्या क्लास नोट्स आहे त्या क्लास नोट्स तुम्ही वापरल्या पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2-3 पब्लिकेशनचे पुस्तकं येतात. युनिक पब्लिकेशनचं येतं, ज्ञानदीप पब्लिकेशनचं येतं. हे पुस्तकं तुम्ही वापरले पाहिजे. आणि तिसरं इंटरनेट म्हणजे AI वापरलं पाहिजे तुम्ही. AI. ठीक आहे. जो कोणताही मुद्दा असेल AI मध्ये टाका. जेमिनीवर, ChatGPTवर त्याला विचारा. तो तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल या बाबतीमध्ये. हे तुम्ही करू शकता. 7वं एसे. म्हणजे निबंधासाठी काय वापरलं पाहिजे. ठीक आहे. तर निबंधासाठी लक्षात ठेवा, निबंधासाठी तुम्ही न्यूजपेपर वाचले पाहिजे. यामध्ये मराठी न्यूजपेपर वाचा, लोकसत्ता आणि इंटरनेटचा वापर करा. AIचा वापर करा. समजलं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता बाकीचे राहिलेले जे विषय आहेत कोणते? इंडियन सोसायटी, भारतीय समाज व्यवस्था, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी. तर या चारही गोष्टींसाठी तुम्ही आपला ज्या क्लास नोट्स आहे त्या क्लास नोट्स तुम्ही वापरल्या पाहिजे आणि AI वापरलं पाहिजे. संपला विषय. इंटरनेट वापरलं पाहिजे. जास्त पुस्तकं नाही वापरायची आपल्याला. जास्त पुस्तकं जर वापरले आणि ढीकच्या ढीक तयार केले त्याचा काही फायदा नाहीये. आपण कमीत कमी पुस्तकं वापरले पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. तेव्हा आपल्याला कमी वेळेत जास्त अभ्यास करता येईल. मग तुम्ही जॉब करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, कोणी असाल. तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहे, पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, तर तुम्हाला हे कामी येईल. समजलं इथपर्यंत? या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही काहीही डाऊट राहिला परीक्षेच्या संदर्भात तर मला हा माझा मोबाईल नंबर आहे 9307814586.
या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालते. हा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे. समजलं? येस. तुम्हाला तयारी करायची आहे. तयारी कशी सुरू करायची? भरपूर स्ट्रॅटेजीचे लेक्चर आहे आपले. टेक्निकचे लेक्चर आहे. कसा अभ्यास केला पाहिजे? बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण कसं मागे टाकू शकतो स्मार्ट वर्क करून. बुक लिस्टच्या संदर्भातले सुद्धा लेक्चर आहे. पण बाकीच्या गोष्टी तर मी तुम्हाला इथे सांगितल्याच आहेत. ठीक आहे. तर मागे आता 2025 ची जी परीक्षा झाली होती मेन्सची, त्याच्यामध्ये आपले मॅक्सिमम प्रश्न आले. प्रिलिमला पण मॅक्सिमम प्रश्न आले. महाराष्ट्रात आपण पहिले आहोत, की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्हने शिकवायला सुरुवात केली. समजलं? आणि हा आपला क्लास पूर्णपणे ऑनलाईन आहे. कसा आहे? ऑनलाईन आहे. तुम्ही भारत देशामध्ये असाल कुठे पण, तुम्ही महाराष्ट्रात कुठे पण असाल, कुठेही असाल, तुम्ही जॉब करत आहे, तुम्ही गृहिणी आहे, तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्ही घर बसल्या हे सगळे लेक्चर करू शकता. आम्ही तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करतो. तुम्हाला 18 बुक्स तुम्हाला आम्ही घरपोच प्रोव्हाइड करतो. किती? 18. हे आम्ही तयार केलेले आहे. प्रत्येक विषयाचे 3,500 पेक्षा जास्त प्रश्न प्रत्येक विषयाचे सोडवून घेतो. तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॉपर प्रॅक्टिस करून घेतो. तुम्ही तिकडे आन्सर लिहायचं, आमच्याकडे पाठवायचं, आम्ही तपासून देतो. समजलं? ह्या सगळ्या बॅचेस तुम्ही करू शकता. जर तयारी करायचा विचार करताय, तर लवकर तयारीला लागा. परीक्षा पास व्हायची असेल, तर सगळ्यात बेस्ट मेथड कोणती आहे? लवकर तयारीला लागा. योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करा. ठीक आहे? आणि तयारी करण्यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिलं सिलॅबस डाउनलोड करायचा. काय करायचा? सिलॅबस. दुसरं, त्याच्यावरचे PYQ पाहायचे. तिसरं, चांगले रेफरन्स बुक जे मी तुम्हाला आता सांगितले ते घ्यायचे. आणि चौथं, सर्वात महत्वाचं योग्य मार्गदर्शन. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर MPSCचं जग फार मोठं आहे. तुम्ही नुसते फिरत राहणार. योग्य मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे. हे जर मिळालं तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास होईल. कसा? हा चौक आहे. 4 रस्ते चालले आहेत 4 दिशेला. तुमचं ध्येय या दिशेनं आहे आणि तुम्ही या दिशेनं अभ्यास करताय. 12 तास करताय, काही फायदा नाही. पण योग्य दिशा सापडली, 8 तास अभ्यास करताय, पास होऊन जा. समजलं? व्हेरी गुड. तर माझ्याकडनं तुम्हाला तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्हाला हे चारही गोष्टी पाहिजे असेल, तर हा माझा मोबाईल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा. ठीक आहे? यासोबतच आपलं चॅनेल जे आहे, या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. का? कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळते. ॲडव्हर्टाइजमेंट आली तर त्याची आम्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. सगळे महत्त्वाचे कोणतेही MPSCचे डिसिजन आले, आम्ही ते तुम्हाला कळवतो. त्यानंतर रोज रात्री 10 वाजता आपलं प्रश्नोत्तरांचा क्लास असतो. त्यालाही तुम्ही नक्की अटेंड करा. तुम्हाला आयडिया येईल, प्रश्न कसे विचारले जातात. कळलं? आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, तर लाईक करा. आणि काही तुमचं म्हणणं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की तुम्हाला काय-काय प्रश्न आहे आणि कोणत्या-कोणत्या विषयांवर तुम्हाला लेक्चर अपेक्षित आहे. त्या-त्या मुद्द्यांवर मी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येईल. ठीक आहे? तयारीला सुरुवात करा. जो लवकर तयारीला लागेल, तो लवकर पोहोचेल. ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर.